मित्रांनो इकडे लक्ष द्या. पान उतारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय येईल पहा. तर मित्रांनो याचा अर्थ होतो बघा अपमान करणे. लक्षात ठेवायचे अपमान करणे. त्याच्यानंतर बघा ध्वन्वतरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. याचा अर्थ होतो बघा कुशल वैद्य. लक्षात ठेवा कुशल वैद्य. खालीलपैकी आपल्याला फारसी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो फारसी शब्द या ठिकाणी दौलत. दौलत हा काय पहा या ठिकाणी फारसी शब्द आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी विकारी शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो विकारी शब्द काय बघा विशेषण हा विकारी शब्द आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सामान्य नामाचा या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो पुरुष हा या ठिकाणी काय सामान्य नाम आहे काय पुरुष. संयुक्त क्रियापद या ठिकाणी ओळखायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं संयुक्त क्रियापद कोणतं आहे ते याचं बरोबर उत्तर आहे बघा मी तिखट खात नाही. हे काय झालं आपलं संयुक्त क्रियापद झालं. त्याच्यानंतर हे अपूर्ण भूतकाळ ओळखायचं आहे. तर अपूर्ण भूतकाळ मित्रांनो मी कादंबरी वाचत होतो काय अपूर्ण भूतकाळी. त्याच्यानंतर हे पुढील वाक्य प्रश्नार्थक आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे. फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे याचं प्रश्नार्थक कसं होईल. तर भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे हे काय झालं याचं करेक्ट आन्सर झालं. सर्कशीमध्ये काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाही वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधी असतं त्याला आपण केवळ वाक्य असं म्हणतो. वाचनालय शब्दाची संधीची फोड कशी होईल. तर वाचन अधिक आलय. लक्षात ठेवा वाचन अधिक आलय ही काय झालं बघा याची फोड झाली म्हणजे वाचन अधिक आलय. बरोबर. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा.